मुंबईमधील कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। मोबाईल चोरांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी नसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीत उघड झालंय। त्यामुळे पोलिसांनी घटनेच्या 3 दिवसांनंतर हत्येचा गुन्हा दाखल केलाय। हल्ल्यावेळी आणि त्यानंतर सुमारे 5 ते 6 तास मयत विशाल पवार हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतरत्र ठिकाणी आढळले। दरम्यान माटुंगा आणि सायन दरम्यान मोबाईल चोरांनी आधी मोबाईल हिसकावला आणि पाठलाग केला असता विषारी इंजेक्शन दिल्याचा जबाब विशाल पवार यांनी दिला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकं काय झालंय? नक्कीच विशाल पवार याच्या मृत्यूला आता वेगळं वळण लागलेलं आहे। कारण मृत्यूपूर्वी विशालने असा दावा केला होता की माटुंगा आणि सायन दरम्यान तो ट्रेनच्या दरवाजावर बोलत असताना फटका गँगने त्याच्या हातावर फटका मारला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल हिसकावून घेतला। तो पोलीस कॉन्स्टेबल होता म्हणून त्याने आरोपींचा पाठलाग केला, तर आरोपींनी त्याला अंधारात गाठून त्याच्यावरती इंजेक्शनने वार केले आणि त्यानंतर त्याच्या तोंडामध्ये लाल रंगाचं द्रव्य घातलं। त्यानंतर विशाल बेशुद्ध होता आणि 12 तासानंतर त्याला शुद्ध आली। तो घरी गेला आणि त्यानंतर घरी त्याची तब्येत बिघडली, असा विशालचा एकंदर दावा होता। पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट देखील विशालचं रेकॉर्ड केलं होतं। दरम्यान 3 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि आता असं समोर येतंय की विशाल हा घटनास्थळी नसून तो इतरत्र सीसीटीव्हीमध्ये दिसतोय। अगदी, त्यामुळे आता याचा अधिक तपास होईल आणि त्यानंतर खरी माहिती समोर येईल। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या माहितीसाठी।